मराठी माणसांविषयी अपमानजनक शेरेबाजी करणाऱ्या कल्याणमधील अखिलेश शुक्ला प्रकरणाने कल्याणमधलं वातावरण चांगलंच तापलेलं आहे। पाहूयात। मराठी माणसाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ। कल्याणमध्ये मराठी माणसाची गळचेपी। कल्याणमध्ये मराठी अमराठी वाद पेटला। भाडोत्री मराठी गुंडांकडून मराठी माणसाला चोप। कल्याण पश्चिम मधल्या योगीधाम परिसरातली ही अजमेरा हाइट्स उच्चभ्रू सोसायटी। 18 डिसेंबरच्या रात्री या सोसायटीत वाद झाला आणि मराठी माणूस पेटून उठला। या वादानं केवळ कल्याण मधलंच वातावरण तापलं नाही तर नागपूर मधल्या हिवाळी अधिवेशनातही घमासान झालं। त्याचं झालं असं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MIDC मध्ये अकाउंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत शेजारी आहेत। नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता यांनी बुधवारी म्हणजेच 18 डिसेंबरला रात्री घराबाहेर देवपूजा करून धूप लावला। या धूपाचा प्रचंड धूर झाला। हा धूर नेहमीप्रमाणे त्याही दिवशी वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात गेला। या धुराचा या घरात असलेल्या 3 वर्षाच्या बाळाला त्रास होतो आणि वयोवृद्ध आईलाही दम लागतो। याकरता हा धूप लावू नका अशी विनंती कळवीकट्टे कुटुंबियांनी शुक्ला यांना अनेकदा केली होती, पण शुक्ला कुटुंबियांनी ही विनंती गांभीर्यानं घेतलीच नाही, शिवाय आपला उद्दामपणा मात्र कायम ठेवला। हा धूप का लावला असा जाब विचारायला त्या दिवशी गेलेल्या कळवीकट्टे कुटुंबियांशी अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीनं उद्दामपणे वाद घालायला सुरुवात केली। हा वाद ऐकून शेजारी असलेल्या अभिजित देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख हे घराबाहेर आले आणि त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला, पण उन्मत्तपणे इरेला पेटलेला शुक्ला यानं 10 ते 15 गुंडांना बोलावून तुमको जग पर लाऊंगा अशा शब्दात वगैरे शिवीगाळ करायला सुरुवात केली। गरड ओकत असलेल्या शुक्लाला आवळण्याकरता मध्यस्थी करण्याकरता गेलेल्या देशमुख बंधूंनाच या शुक्लाच्या भाडोत्री गुंडानं लोखंडी रॉडनं बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारांकरता दाखल करण्यात आलंय। त्या शुक्लांनी जे गुंड आणले होते त्या गुंडांनी कंटिन्युअस आम्ही जे दिसेल त्याला मारायला सुरुवात केली। त्यानंतर त्यांच्याकडे हातात लोखंडी रॉड होते, त्यानंतर ते हे होतं काय बोलतात बॅटन होत्या, लाकडी बॅटन होत्या। लोक मारत होती तर त्याची पत्नी ओरडून सांगत होती की बच्चे बुडे सबको काट डालो किसी को भी जिंदा मत छोड़ो, म्हणजे हे सगळं चाललेलं आहे त्यांचं। आणि त्यानंतर परत सोसायटीचे लोक आले आणि आम्हाला त्यांनी त्यांच्या तावडीतून वाचवलेलं आहे। विशेष म्हणजे या घटनेसंदर्भात तक्रार दाखल करण्याकरता गेलेल्या या रहिवाशांना पोलिसांनी सहकार्य केलं नसून उलट पक्षी पोलिसांनी या शुक्लाचाच बडदास्त राखल्याचा आरोप जखमी अभिषेक देशमुख यांनी केला आहे। लांडगे साहेबांनी त्याला एकदम VIP ट्रीटमेंट दिली। त्यांनी सगळं पोलीस स्टेशन मॅनेज केले। त्यांना लांडगे साहेबांना रिक्वेस्ट करत होतो की गुन्हा नोंद करा, खून झाला, शर्ट त्यांना दाखवला रक्ताने भरलेला, पण नाही। पण शुक्लाला वेगळी ट्रीटमेंट होती, आम्हाला वेगळी ट्रीटमेंट होती। सकाळी त्याला नॉर्मल फ्रेंड सारखं त्याला ट्रीट करून त्याला ठीक आहे बोले, जावा तुम्ही बोले। हे पूर्ण त्यांनी पैसे खाल्लेले आहेत, पोलीस स्टेशननी पूर्ण मॅनेज आहे सगळे। आता या घटनेनंतर आम्ही सेफ आहोत का असा सवाल उपस्थित होतोय। या शुक्ला नामक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला शासकीय पदावरती असून देखील अशी विकृती बाळगणाऱ्या व्यक्तीला निलंबित नाही बोलू शकत, आपण बरखास्त करावं अशी मी महाराष्ट्राच्या महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम यांना विनंती करते। तर तिथं चुकीला माफी नाही म्हणत कल्याणमध्ये बॅनर झळकवत घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। आता या घटनेत मात्र एक ट्विस्ट आलाय। अखिलेश शुक्लानं मारहाणी करत बोलावलेल्या या व्यक्तींमध्ये 2 मराठी माणसं असल्याचं समोर आलंय। देशमुखांना मारहाण करणाऱ्या 5 पैकी 2 जण
अर्थात सुमित जाधव आणि दर्शन बोराडे या 2 मराठी तरुणांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। यासह मुख्य सूत्रधार अर्थात अखिलेश शुक्लाच्या देखील संध्याकाळी 4:15-4:30च्या दरम्यान त्याला अटक करण्यात आली आहे। त्याच्या मुसक्या वळण्यात आल्या आहेत, पण त्यापूर्वी शुक्लाचं स्पष्टीकरण सुद्धा समोर आलंय। माझी बायकोची केस त्यांनी खेचून तिला एक झापड पण दिला आणि त्याच्यानंतर मी हे सोडायला प्रयत्न केला आणि त्यांनी मला पण खूप शिवीगाळ केली। त्याच्यानंतर ह्या लोकांनी हे परप्रांती विषय हे करून ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि हे विषय करून ते लोक विषय जे आहे ते डावलून कुठून करत आहेत। आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अशोक कांबळे, लोकशाही मराठी, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।